मसुदा समिती स्थापन झाली। या समितीने सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात राज्यघटना तयार करून ती देशात अर्पण केली। त्या अन्वये 26 जानेवारी 1950 पासून या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आणि तोच दिवस म्हणजे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन होय। आजच्या दिवशी भारताची प्रजा सार्वभौम झाली, स्वातंत्र्य झाली आणि खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील काही ओळी भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 68 वर्ष पूर्ण होतात। मात्र आज आम्हा मुलांना सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असलेला भारत कुठे आहे तो शोधावा लागतो। यासारखे दुर्दैव नाही मग आम्ही कमी पडतो की काय की असा भारत खरंच नाही की ज्याची स्वप्ने सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी माझ्या शिवबाने व स्वातंत्र्यानंतर माझ्या बाबासाहेबांनी पाहिली होती। आज त्यांनाच तुम्हाला विचारावंसे वाटतं क्यों देखे ख्वाब ऐसे जो यकीन में आते नहीं, क्यों देखे ख्वाब ऐसे जो यकीन में आते नहीं, ऊंच नीच की भावनाएं जो लोगों के दिल से जाती नहीं, ऊंच नीच की भावनाएं जो लोगों के दिल से जाती नहीं। कशासाठी गेले भगतसिंग फाट्यावर, कशासाठी चंद्रशेखर आझाद आणि माझा छोटा बांधव शिरीष कुमार यांनी छातीवर गोळ्या घेतल्या असतील, कशासाठी लाला लजपत राय यांनी इंग्रजांच्या काठ्या घेऊन आपला जीव सोडला असेल, कशासाठी तुम्हाला नेतेगिरी करता यावी म्हणून पक्षाचे झेंडे घेऊन फिरता यावं म्हणून मी उच्च तू नीच असा भेद करता यावा म्हणून मनासारखं मनसोक्त दारू पिऊन कोठेही फिरता यावं म्हणून दगड काठ्याने रस्त्यावर भांडता यावं म्हणून कशासाठी केला असेल या स्वातंत्र्याचा एवढा अभ्यास या थोर स्वातंत्र्य सैनिकाने। हंसते हंसते मार मिटे उन वीरों को हम भूल गए, हंसते हंसते मार मिटे उन वीरों को हम भूल गए, सियासत से याद रहा शहीदों पर रोना भूल गए, सियासत से याद रहा शहीदों पर रोना भूल गए। आज पाहू तिथं भेदभेद, वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद, अरे एवढे भेद कशासाठी? कुणी जन्माची फीस भरून आपला जन्म विकत घेतलाय काय? पिक्चर पाहायला गेल्यावर ज्याप्रमाणे तिकिटे काढतो त्याप्रमाणे कुणी जन्माची तिकिटे काढली आहेत काय? की कुणी भले मोठं कर्ज घेऊन आपला जन्म विकत घेतला आहे काय? कुणाला माहित होता काय कुणाचा जन्म? मग एवढे अग्निभेद कशासाठी? मुलगा म्हणजे वर्षासाठी वा मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी असं समजून अगदी जन्म अगोदर पासूनच स्वतःच्या मुलीचा एवढा विरोध केला जातो। तिच्या जन्माविषयी तीव्र नाराजी दाखवली जाते। पोटच्या मुलीला अगदी गर्भात तक मारणे बदल आज हा मानवरूपी हैवानाची गेली आहे। अरे जसा हक्क एक मुलगा म्हणून तुला जगण्याचा आहे तसाच हक्क एक मुलगी म्हणून मला सुद्धा जगण्याचा हक्क आहे। कारण हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे, हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे। इथे धर्मावरून देव ठरतात, त्या धर्मातही जात आहे, 18 पगड जातीच्या त्या धर्मावर पगडा आहे। एवढं तरुणही भागत नाही, त्या जातीतही पोट जात आहे, ती काही केल्या जात नाही। इथे जातीवरून लोकांची वेशभूषा असते किंवा त्या वेशभूषेवरून लोकांच्या जाती ओळखल्या जातात। जन्म तर कोणी विकत घेतला नाही, मात्र इथे जातीपातीवरून उच्च नीच ठरविले जातात। धर्मनिरपेक्ष म्हटल्या जाणाऱ्या भारतात आजही खरलांची कोपिटीसारख्या घटना घडतात। अरे जसा एक माणूस म्हणून तुला जगण्याचा आहे तसाच एक मला सुद्धा जगण्याचा आहे। कारण हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे, हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे। इथे माणसाचे गुण नाही तर त्याचे धन किती आहे ते पाहिले जाते। सरकारी कामापासून ते घराघराची कामे आज पैशावरून केली जातात। आजही काही ठिकाणी पैसे खाऊन नोकऱ्या दिल्या जातात आणि हुंडा देऊन घेऊन मुलींची लग्ने केली जातात। मंदिरातील दानपेट्या गच्च भरलेल्या असतात मात्र गरिबांची पोटं रिकामी असतात। जगातील भली मोठी लोकशाही म्हटल्या जाणाऱ्या भारतात आजही पैशाने गळे कापले जातात। अरे जसा हक्क धनाने मानायचा आहे तसाच हक्क गुणाने मानायचा आहे। कारण हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे, हा देश जसा तुझा आहे तसाच माझा आहे। माझ्या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाची किंमत त्यांच्या पुण्यतिथीच्या जयंत्या साजऱ्या करून चुकवता येणार नाही। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याप्रमाणे त्यांचे बलिदान हे माझ्या आणि माझ्या बांधवांसाठी। इथे कुणी परका नाही, कुणी उच्च नाही ना कुणी नीच नाही, इथे सर्वांचा धर्म आणि सर्वांची जाती भारतीय आहे। बोलो भारत माता की जय। एवढे
नाव ठेवा.